गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राष्ट्रपती संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने लोकसेवा हक्क अधिनियम हा घटक अभ्यासणार आहोत. या अधिनियमाला एक फास्टली रिव्हिजन व्हावी म्हणून आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात हा घटक अभ्यासणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमधला जो पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कधी लागू करण्यात आला, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 28 एप्रिल 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक आपण 2 बघणार आहोत. तो म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम लोकसेवा हक्क अधिनियम पारित करणारे राज्य कोणते. या प्रश्नाचं जे उत्तर आहे, मध्य प्रदेश हे भारतातील लोकसेवा हक्क अधिनियम पारित करणारे पहिले राज्य आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 3 बघणार आहोत. लोकसेवा हक्क अधिनियम पारित करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे का महाराष्ट्र हे देशातील लोकसेवा हक्क अधिनियम पारित करणारे 21वे राज्य आहे. प्रश्न क्रमांक आपण 4 बघणार आहोत. शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अशा प्रकारचा कायदा पारित करणारे देशातले पहिले राज्य कोणते. तर महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 पारित करणारे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 5. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा अधिनियम किती दिवसात सार्वजनिक प्राधिकरणास लागू करण्याची तरतूद आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा 90 दिवसांमध्ये सार्वजनिक प्राधिकरणास लागू करण्याची तरतूद या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा आपण 6वा प्रश्न बघणार आहोत. तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा हक्क अधिनियम समिती नेमली होती. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली हे लोकसेवा हक्क अधिनियम समिती गठीत करण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 7वा बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम समिती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम समिती ही 2014 गठीत करण्यात आली होती. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण 8वा बघणार आहोत. तो देखील महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राजपत्रात, ज्याला आपण गॅझेट म्हणतो, गॅझेटमध्ये कधी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रश्नाचं जे उत्तर आहे 21 ऑगस्ट 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत 9वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कोणत्या रोजी संमत करण्यात आला. तर महाराष्ट्राच्या विधानसभेनं तो 15 जुलै 2015 रोजी संमत केलेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा, का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी संमत करण्यात आलं. तर 15 जुलै 2015. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राज्यपालाने कोणत्या दिवशी या अधिनियमावर स्वाक्षरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, का महाराष्ट्राच्या राज्यपालाने लोकसेवा हक्क अधिनियमाला कधी मंजुरी दिली. तर ती तारीख म्हणजे 19 ऑगस्ट 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015वर महाराष्ट्राच्या राज्यपालांना स्वाक्षरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 11 आपण पाहत आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 2016 राजपत्रात केव्हा प्रसिद्ध करण्यात आला. ही तारीख देखील खूप महत्त्वाची आहे. 18 नोव्हेंबर 2016 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 2016 राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 12 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्र शासनाचा कितवा अधिनियम आहे, असा हा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर महाराष्ट्र राज्य शासनाचा हा जो 31वा आपल्याला अधिनियम असलेला पाहायला मिळते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्र शासनाचा कितवा अधिनियम आहे. तर हा 31वा अधिनियम असलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण 13व्या क्रमांकाचा प्रश्न पाहणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियमामध्ये एकूण किती प्रकारच्या अर्जांचे नमुने देण्यात आलेले आहेत. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियमामध्ये 5 प्रकारचे आपल्याला अर्जाचे नमुने पाहायला मिळतात. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण 14वा प्रश्न पाहणार आहोत.
कोणत्या ऑनलाईन पोर्टलची निर्मिती महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेली आहे? तर या पोर्टलचं जे नाव आहे ते म्हणजे आपले सरकार पोर्टल. आपले सरकार हे पोर्टल महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी. ही बाब आवर्जून लक्षात ठेवावी विद्यार्थ्यांनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 15वा पाहणार आहोत. 15वा जो प्रश्न आहे तो पहा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये एकूण किती कलमे आहेत? तर याच्यामध्ये जवळपास 30 कलमे आपल्याला पाहायला मिळतात. या अधिनियमामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये एकूण किती कलमे आहेत? तर त्याच्यामध्ये जवळपास 30 कलमे आपल्याला पाहायला मिळतात. इवन माहितीच्या अधिकारामध्ये जर आपण बघितलं तर 31 कलमे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आपण 16वा बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये व्याख्या देण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 2 मध्ये सर्व व्याख्या देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 17वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत अपील करण्याचे एकूण किती टप्पे आहेत? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे 3 टप्पे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत अपील करण्याचे एकूण 3 टप्पे आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 18वा बघणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र शासनाला अडचणी दूर करण्याचा अधिकार असलेला आपल्याला पाहायला मिळतो? तर महाराष्ट्र राज्य सरकारला अडचणी दूर करण्याचा जो अधिकार आहे महाराष्ट्र राज्य सरकारचा तो म्हणजे 29 कलमानुसार. जर आपण यामधली 21 जर कलम बघितली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधली जर 21 कलम बघितले तर 21 कलमानुसार निधीचे नियत वाटप आहे. आणि कलम 23 नुसार जर खोटी असेल किंवा चुकीची माहिती देणाऱ्या पात्र जो व्यक्ती असतो त्याच्या विरुद्धची कारवाई आपल्याला कलम 23 मध्ये पाहायला मिळते. आणि कलम जी 28 आहे तर महाराष्ट्र शासनाला नियम करण्याचा अधिकार या कलमानुसार आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जो नियम करण्याचा अधिकार आहे तो कलम 28 नुसार आणि शासनाला देखील या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार अधिनियमाच्या संदर्भात काही जर नियम करायचे असेल त्यांना देखील तो अधिकार कलम 28 नुसार असलेला पाहायला मिळतो. आपण नियम तयार करण्याचा अधिकार हा कलम 28 मध्ये असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र राज्य सरकारला या अधिनियमाच्या संदर्भात जर कोणत्याही अडचणी आल्या तर त्या दूर करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 29 नुसार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक आपण 19वा बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार सद्भावनेनं केलेल्या कृतीस संरक्षण देण्याचा अधिकार आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाला? तर कलम 25 नुसार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सद्भावनेनं केलेल्या कृतीला संरक्षण देण्याचा अधिकार जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाला आहे तो कलम 25 नुसार. आणि आपण आताच बघितलं कलम 21 नुसार निधीचे नियत वाटप आहे. कलम जर आपण 26 बघितली तर न्यायालयाला अडकाठी घालण्यात आलेली आहे, न्यायालय हस्तक्षेप करू शकणार नाही कलम 26 नुसार. आणि कलम 24 जर आपण बघितली तर शासनाला निर्देश देण्याचा अधिकार आपल्याला दिसतो कलम 24 नुसार. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 25, कारण कलम 25 मध्ये सद्भावनेनं केलेल्या कृतीला संरक्षण देण्याचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न क्रमांक 20 बघणार आहोत. तो देखील महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे पहिले मुख्य आयुक्त कोण होते? मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त कोण होते? तर ते म्हणजे स्वाधीन क्षत्रिय हे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे पहिले मुख्य आयुक्त होते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 21 बघणार आहोत. तो देखील महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार शासनाला लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 7 नुसार शासनाला लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता येतो कलम 7 नुसार. जर कलम आपण 8 बघितली तर कलम 8 मध्ये आपल्याला असं दिसून येते का अपील प्राधिकाऱ्याची जी नियुक्ती केली जाते ते कलम 8 नुसार. कलम 5 नुसार नियतकाल मर्यादेमध्ये लोकसेवा पुरवण्याशी संबंधित आहे कलम 5 नियतकाल मर्यादेमध्ये लोकसेवा पुरवणे. आणि कलम जर आपण 12 बघितली तर आपल्याला असं दिसून येते का वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर एक प्रकारची जबाबदारी निश्चित करणे. तर ही तरतूद आपल्याला कलम 12 मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 22 बघणार आहोत. तो देखील महत्त्वाचा आहे का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमाद्वारे राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे अपील करता येते?
तर कलम आपण पाहिलं कलम 18नुसार राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे अपील करता येते. कलम 18नुसार हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. कलम जर आपण 11 पाहिली तर त्याच्यामध्ये शास्तीच्या वसुलीची कार्यपद्धती आहे. कारण शास्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या कलम 10मध्ये शास्ती आणि शास्तीची कार्यपद्धती कलम 11मध्ये आहे. कलम जर आपण 13 बघितली तर आपल्याला दिसते का कलम 13नुसार महाराष्ट्रामध्ये राज्य लोकसेवा हक्क आयोग गठीत करण्यात येतो. आणि कलम 14मध्ये जर बघितलं तर त्या आयोगाचे जे काही पदाधिकारी असतात, मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त असेल किंवा इतर आयुक्त असेल तर त्यांचा पदावधी असेल किंवा सेवेच्या शर्ती आपल्याला कलम 14मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे 23वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे जे मुख्यालय आहे ते मुंबईला आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 24 पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे किंवा प्रथम किंवा द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे अपील करण्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे? तर कलम 9मध्ये राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे म्हणा किंवा प्रथम किंवा द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे अपील करण्याची कार्यपद्धती 9मध्ये देण्यात आलेली आहे. आणि अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती जी होत असते ते कलम 8नुसार होत असते या अधिनियमाच्या, म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 8नुसार अपीलीय प्राधिकाऱ्याची नियुक्ती होते. आणि अपीलाची जी काही कार्यपद्धती आहे ती कलम 9मध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. जर आपण कलम 4 पाहिली तर नियत कालमर्यादेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक रहिवाशाला लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क आपल्याला दिसून येतो कलम 4नुसार. कलम 6मध्ये आपल्याला अर्जाच्या स्थितीची पाहणी करता येते. आणि कलम 12नुसार वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करणे याशी संबंधित ही कलम 12 असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक आपण पुढचा पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 25वा. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. तर हा प्रश्न लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपला 25वा चालू आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमात मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांचा पदावधी आणि सेवेच्या शर्ती देण्यात आलेल्या आहे? आताच मी तुम्हाला सांगितलं कलम 14मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 14मध्ये मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांचा पदावधी आणि सेवेच्या तरतुदी देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण कलम 15 पाहिली तर कलम 15मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचा जो काही मुख्य आयुक्त असतो किंवा इतर जे आयुक्त असतात त्यांना पदावरून दूर करण्याची तरतूद कलम 15मध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. कलम 16मध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क जो आयोग असतो त्यांचे अधिकार आणि कार्य कलम 16मध्ये आहे. आणि कलम 17मध्ये जर पाहिलं तर आयोगानं जे काही शिफारसी केलेल्या आहेत त्या आयोगांच्या शिफारसीवर शासनानं केलेली जी कारवाई आहे ते कलम 17मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न क्रमांक पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 26 पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांना शपथ कोण देतो? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राज्यपाल किंवा त्यांनी राज्यपालांना संदर्भित केलेला व्यक्ती हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांना शपथ देतो. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 27वा प्रश्न पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांचा पदावधीचा कार्यकाल किती वर्ष असतो? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे 5 वर्ष ते 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत जे संपेल अगोदर त्यानुसार. तर हा कार्यकाल असलेला आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्ताचा 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक आपण 28वा बघणार आहोत. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्ताचं वेतन आणि सेवेच्या शर्ती या कोणाच्या दर्जाप्रमाणे असतात? तर या राज्याचे जे मुख्य माहिती आयुक्त असतात त्या मुख्य माहिती आयुक्ताप्रमाणे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्ताचं वेतन आणि सेवेच्या शर्ती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दर्जा देखील राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताप्रमाणेच असतो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्ताचा. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 29 बघणार आहोत. प्रथम आणि द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्याची नियुक्ती कोण करतो? तर प्रथम आणि द्वितीय अपीलीय अधिकाऱ्यांची नियुक्ती हे संबंधित सार्वजनिक प्राधिकरण करत असते. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी का प्रथम आणि द्वितीय अपीलीय अधिकाऱ्यांची किंवा प्राधिकाऱ्यांची नियुक्ती कोण करते? तर संबंधित सार्वजनिक प्राधिकरण. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 30 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमाद्वारे अर्जाची ऑनलाईन स्थिती अद्ययावत ठेवणे हे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाचं कर्तव्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते? तर कलम 6/2 नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या हक्क जो अधिनियम आहे 2015चा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या
कलम 6/2 नुसार या कलमाद्वारे अर्जाची ऑनलाईन स्थिती अद्ययावत ठेवणे हे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाचं कर्तव्य आहे असं या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनी ही कलम आवर्जून लक्षात ठेवा. 6/2 नुसार सार्वजनिक प्राधिकरणाचं कर्तव्य आहे का त्यांनी आपली ऑनलाईन अर्जाची जी स्थिती आहे ती अद्ययावत ठेवावी, अपडेट ठेवावी. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 31 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 31 आहे, प्रथम अपिलीय अधिकाऱ्यास कोणत्या कायद्यानुसार दिवाणी अधिकार प्राप्त झालेले आहेत? तर प्रथम अपिलीय अधिकाऱ्यास सिव्हिल प्रोसिजर जो कोड आहे 1908चा त्यानुसार दिवाणी अधिकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी एक बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार जो आयोग गठीत केला जातो कलम 13 नुसार महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, त्या आयोगाचे जे मुख्य आयुक्त इतर आयुक्त असतात त्यांना सिव्हिल प्रोसिडिंग कोड जो आहे ज्याला आपण दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणतो 1908ची त्यानुसार अधिकार प्राप्त होतात, ना की भारतीय दंड संहिता 1860 किंवा भारतीय पुरावा कायदा जो आहे 1972 किंवा मुंबई पोलीस अधिनियम 1957 यानुसार नाही होत. तर सिव्हिल प्रोसिडिंग जो कोड आहे ज्याला आपण दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणतो 1908 त्यानुसार प्रथम अपिलीय अधिकारी म्हणा किंवा आयोगाचे जे मुख्य आयुक्त आहे किंवा इतर आयुक्त आहे त्यांना दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार अधिकार प्राप्त होते, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 32, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम 2 मध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या व्याख्येनुसार वेगळेपण कोणतं? यामध्ये सांगण्याचं तात्पर्य, या प्रश्नाचं विचारण्याचं तात्पर्य आहे का स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणाचा समावेश होत नाही. तर या ठिकाणी स्थानिक प्राधिकरणामध्ये पोलीस स्टेशन येणार नाही, मात्र ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिकांचा समावेश स्थानिक प्राधिकरणामध्ये होतो. ग्रामपंचायत हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, नगर परिषद आणि महानगरपालिका या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, मात्र पोलीस स्टेशन हे स्थानिक प्राधिकरणामध्ये येत नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 33 बघणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये अपिलीय अधिकाऱ्याची नियुक्ती आणि त्याचा पदाचा दर्जा याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे? तर ही कलम म्हणजे 8. कलम 8 मध्ये म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 8 मध्ये अपिलीय प्राधिकाऱ्याची नियुक्ती आणि त्याच्या पदाचा दर्जा याबद्दल माहिती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. जर आपण कलम 4 पाहिलं तर कलम 4 नुसार नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा महाराष्ट्राच्या रहिवाशांना अधिकार आहे. त्यानंतर कलम जर आपण 5 पाहिली तर नियत कालमर्यादेत लोकसेवा पुरवणे याच्याशी संबंधित आहे. आणि कलम जर आपण 6 बघितली तर अर्जाच्या स्थितीची पाहणी करता येते कलम 6 नुसार. अशा पद्धतीने या कलम आहे, परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 1 कलम 8 नुसार अपिलीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते व त्याच्या पदाचा दर्जा निश्चित केला जातो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. प्रश्न क्रमांक आपण 34 बघणार आहोत, तो देखील महत्त्वाचा आहे. प्रथम अपिलीय अधिकाऱ्याचा दर्जा हा कोणत्या अधिकाऱ्याप्रमाणे असतो? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे का प्रथम अपिलीय अधिकाऱ्याचा जो दर्जा असतो तो गट ब या अधिकाऱ्यासारखा असतो. प्रथम अपिलीय अधिकाऱ्याचा दर्जा हा गट ब या अधिकाऱ्याच्या दर्जाप्रमाणे असतो. आणि जर आपण अपिलीय अधिकारी जर बघितला द्वितीय अपिलीय अधिकारी तर त्याचा दर्जा हा अ दर्जा असतो, गट अचा दर्जा असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. प्रश्न क्रमांक आपण 35 बघणार आहोत, तो देखील महत्त्वाचा आहे. हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे की निवृत्तीनंतर राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तांना किती पेन्शन देण्यात येते? तर या ठिकाणी यांना पेन्शन देण्यात येत नाही, हा एक मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. का निवृत्तीनंतर राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्तांना किती पेन्शन देण्यात येते? तर त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन दिल्या जात नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 36वा, तो देखील महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 12 नुसार कसूरदार अधिकारी म्हणजे असा अधिकारी जो त्याच्याकडे येत असलेल्या एकूण प्रकरणापैकी किती टक्के प्रकरणामध्ये कसूर करतो? या प्रश्नाचं जे उत्तर आहे 10% प्रकरणामध्ये जर तो कसूर करत असेल तर त्याला आपण कसूरदार अधिकारी असं म्हणू शकतो कलम 12 नुसार. कारण कलम 12 सांगते वारंवार केल्या जाणाऱ्या कसूरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करणे. आणि जर त्यानं एकंदरीत त्याच्याकडे आलेले जेवढे प्रकरण आहे त्यापैकी 10% प्रकरणामध्ये जर त्यानं कसूरी केली असेल म्हणजे लोकसेवा देण्याच्या संदर्भात तर त्या पदाधिकाऱ्याला कसूरदार समजण्यात येईल कलम 12 नुसार. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, प्रश्न क्रमांक 37 बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाने लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणते मोबाईल ॲप सादर केलेले आहेत? तर RTS महाराष्ट्र हे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्यावं, अतिशय महत्त्वाचं ॲप आहे हे RTS महाराष्ट्र. या ॲपची सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र राज्य सरकारने लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी. RTS महाराष्ट्र हे मोबाईल
ॲप लॉन्च केलेले आहे महाराष्ट्र राज्य सरकारने, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत 38व्या क्रमांकाचा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 23मध्ये कशाचा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो? तर त्यामध्ये खोटी आणि चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई या पद्धतीची तरतूद आपल्याला कलम 23मध्ये केलेली आढळते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 23मध्ये खोटी किंवा चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध, पात्र व्यक्तीविरुद्ध कारवाई अशी तरतूद आपल्याला कलम 23मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक आपण 39वा घेणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रथम अपिलीसाठी किती दिवसांचा कालावधी देण्यात आला? तर प्रथम अपिलीसाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये 90 दिवसांचा कालावधी असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 40. पदनिर्देशित अधिकाऱ्यावर कमीत कमी किती रुपये दंड आकारण्यात येतो? तर कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त 5,000 रुपयेपर्यंतचा दंड आकारण्यात येतो पदनिर्देशित अधिकाऱ्यावर. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे का पदनिर्देशित अधिकाऱ्यावर कमीत कमी किती रुपये दंड आकारण्यात येतो? 500 रुपये आणि जास्तीत जास्त 5,000 रुपये. आणि हा दंड त्याने 30 दिवसात भरणं आवश्यक असते. जर त्याने 30 दिवसात हा जर दंड भरला नाही तर त्याच्या वेतनातून तो कापण्यात येतो. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत 41वा प्रश्न. पदनिर्देशित अधिकाऱ्यावर कमीत कमी किती रुपये दंड आकारण्यात येतो? तर आपण आताच बघितलं तर 500 रुपये बघितलं होतं. आता प्रश्न क्रमांक आपण 41 बघणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. कलम 41वा आहे, प्रश्न क्रमांक 41वा आहे. पदनिर्देशित अधिकाऱ्याने लोकसेवा नामंजूर केल्यास प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे सर्वसाधारण किती दिवसात अर्ज करावा लागतो? तर आपल्याला सर्वसाधारण 30 दिवसामध्ये अर्ज करावा लागतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. का पदनिर्देशित अधिकाऱ्याने जर लोकसेवा नामंजूर केली असेल तर प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे किती दिवसात अपील करता येते किंवा किती दिवसात अपिलाचा अर्ज करता येतो? तर 30 दिवसामध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 42 पाहणार आहोत. पदनिर्देशित अधिकाऱ्यावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार अर्जाच्या स्थितीची पाहणी करण्यात येते? तर आपण पाहिलं अर्जाच्या स्थितीची पाहणी कलम 6नुसार करण्यात येते, हे लक्षात ठेवा. का पदनिर्देशित आपण आताच पाहिलं का पदनिर्देशित अधिकाऱ्यावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार अर्जाच्या स्थितीची पाहणी करण्यात येते? तर पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून जर आपण पाहिलं जो अर्ज सादर केला जातो पदनिर्देशित अधिकाऱ्याला, तर त्याची आपण पाहणी करू शकतो. कलम 6नुसार अर्जाच्या स्थितीची आपल्याला पाहणी करता येते, कारण तशा प्रकारचा अर्ज क्रमांक पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून आपल्याला प्रोव्हाइड केला जातो. आणि कलम 5 लक्षात ठेवा, नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा पुरवण्याशी संबंधित आहे. कलम 10 ही शास्त्रीशी संबंधित आहे. आणि कलम जर आपण 15 पाहिली तर मुख्य आयुक्तास आणि इतर आयुक्तांना पदावरून दूर करण्याच्या संदर्भात असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 43वा बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये शास्ती आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते? तर आपण पाहिलं कलम 10मध्ये शास्ती आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 10मध्ये शास्ती आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली दिसते. आणि शिवाय कलम 11 जर आपण पाहिली याच अधिनियमाची तर त्यामध्ये त्या शास्तीची वसुलीची कार्यपद्धती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 44 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015नुसार तिसरी अपील करताना सर्वसाधारणपणे किती दिवसात अपील करता येते? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का तिसरी अपील हे 60 दिवसात करावं लागते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या तिसरी अपील करताना सर्वसाधारणपणे किती दिवसात ती अपील केली पाहिजे? तर 60 दिवसांमध्ये ती अपील केली पाहिजे, तिसरी अपील. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 45 बघणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015नुसार मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांना आपल्या पदाचा राजीनामा कोणाला संबोधून देतात? तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015नुसार मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा हे राज्यपालांना उद्देशून देत असतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. मात्र आपण पाहिलं का हे जे आपला अहवाल जे असतात ते राज्य शासनाला सादर करत असतात. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न क्रमांक पाहणार आहोत 46वा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015नुसार राज्य मुख्य सेवा आयुक्ताची अधिकारिता किंवा त्याचं कार्यक्षेत्र कोणत्या क्षेत्रापुरती मर्यादित आहे? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015नुसार राज्य मुख्य सेवा आयुक्ताची अधिकारिता किंवा त्याचं स्पॅन ऑफ कंट्रोल कार्यक्षेत्र कोणत्या क्षेत्रापुरती मर्यादित असते? तर जो महाराष्ट्र राज्याचा लोकसेवा हक्क मुख्य आयुक्त आहे
का त्याचं क्षेत्र असते फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे इथपर्यंतच त्याची कार्याची अधिकारिता म्हणजे त्याचा स्पॅन ऑफ कंट्रोल असतो, ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 47 बघणार आहोत. 47वा प्रश्न असा आहे का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार लोकसेवा हक्काशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. हीच कलम तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. 20/4 नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या 20/4 नुसार लोकसेवा हक्काशी संबंधित जे काही अधिकारी असतात, जे काही कर्मचारी असतात, यांना 20/4 नुसार प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 48 बघणार आहोत. तर 48व्या प्रश्नामध्ये प्रश्न असा आहे तो 48वा का महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार सन 2015चा अध्यादेश म्हणजे अध्यादेश क्रमांक 5चे निरसन करण्यात आले. तर कलम 30 नुसार जो या अगोदर म्हणजे हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित होण्याच्या अगोदर यासाठी जो अध्यादेश काढण्यात आला होता त्या अध्यादेशाचं निरसन करण्यात आलेलं आपल्याला दिसते. त्याला आपण 2015चा अध्यादेश क्रमांक 5 म्हणतो. हा निरसित करण्यात आला याच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या कलम 30 नुसार. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. शेवटचे 2 प्रश्न पाहणार आहोत आपण. तर 49वा प्रश्न आहे का राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताचे वेतन, भत्ते आणि सेवा शर्ती कोणत्या अधिकाराच्या दर्जाच्या बरोबर असतात. तर राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्ताचं जे वेतन असते, त्याचे भत्ते असतात किंवा सेवेच्या शर्ती असतात, या कोणत्या अधिकाराच्या दर्जाच्या सारख्या असतात. तर ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य माहिती आयुक्त असतात त्यांच्या दर्जाप्रमाणे त्यांचं वेतन किंवा भत्ते किंवा सेवा शर्ती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. आणि आज आपण आजच्या या PDF या व्हिडिओमधला आपण शेवटचा प्रश्न बघत आहोत. 50वा प्रश्न आहे शास्तीची रक्कम पदनिर्देशित अधिकाऱ्याला कळवल्यानंतर ती त्यानं किती दिवसात भरणं आवश्यक असते, असा हा प्रश्न आहे. तर शास्तीची रक्कम 30 दिवसात पदनिर्देशित अधिकाऱ्यानं भरावी. शास्तीची रक्कम ही 500 रुपये ते 5,000 रुपयापर्यंत असते आणि ती 30 दिवसापर्यंत त्याला भरणं म्हणजे महत्त्वाचं असते जर तो कसूरदार असेल तर. जर त्यानं हे 30 दिवसामध्ये शास्तीची रक्कम जर नाही भरली तर त्याच्या वेतनातून तितक्या रकमेची कपात करण्यात येत असते किंवा येते. तर ही बाब लक्षात ठेवा का पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जर शास्तीची रक्कम आकारण्यात आली असेल तर त्यानं ती 30 दिवसामध्ये भरावी आणि जर तो 30 दिवसामध्ये जर ती रक्कम भरत नसेल तर त्याच्या वेतनातून तितक्या रकमेची कपात केल्या जाईल. अशा प्रकारचा हा मुद्दा आहे. तर अशा पद्धतीनं हे आजच्या या व्हिडिओमधील लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या संदर्भात 50 प्रश्न असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा भेटू आपण लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या भाग 2मध्ये. त्यामध्ये देखील असतील 50 प्रश्न जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील, विशेषतः आगामी संयुक्त महाराष्ट्र राजपत्रे संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क. तोपर्यंत धन्यवाद.